झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाल मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. अँथ्रोपोलॉजीचा इतिहास आणि मानवीय उत्क्रांती याच्याकडे बघण्याचा आपला अप्रोच वेगळा असतो. रेफरन्स बुक वेज ऑफ नोईंग बाय मार्क हॅरिस. मानवाने ज्ञानाचं संकलन कसं केलं आणि इन्फॉर्मेशन टू नॉलेज हा त्याचा प्रवास नेमका कसा झाला याच्याबद्दल आपण विचार करतोय. कळतंय ना तुला? मॅडम मार्क कोण? मार्क हॅरिस. होतं याचं बुक तुमच्या रिडिंग लिस्टमध्ये? वाचलेलं दिसत नाहीये. सॉरी मॅम एक सेकंड. According to Franz B. Steiner, the system of taboo is not, as it had seemed to some observers, the product of a cultural neurosis, neurosis, the product of a cultural neurosis, but a way in which attitudes to values are expressed in terms of dangers. Taboos and religion had played a vital role in shaping human behavior and at times distorting it. Human behavior during World War is an illustrative example of how taboos control human behavior and evoke violence. उद्या मला याची टाइपरिटन कॉपी हवी आहे. परवा सेमिनारमध्ये प्रेझेंटेशन आहे. जमलं तर अटेंड करा, नाहीतर नुसतंच लेखनिक होऊन बसा. ओके मॅम. ओके. आणि हो, संदर्भ सूचीमध्ये इरावती कर्वेंचं परिपूर्ती ऍड कर. ओके मॅम. ओके. हे आता तू म्हणत होतीस असं खरंच लिहिलंय कोणीतरी? गणा, काय झालं? तू इथे कसं ते सांग. अगं हो, ऐक. 63. तुला कंटाळा नाही येत? कंटाळा, राग, मनस्ताप, वैताग, विषाद सगळं असं 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 एकदम होतं. आता त्रास होतो मला. पण मी काय करणार? माई आजीचा हट्ट आणि आईचा बाबडा स्वभाव यापुढे माझं काहीही चालत नाही. मला हात टेकावे लागतात. तू खरं कारण का नाही सांगून टाकत? 3री मुलगी बघायला गेलो होतो तेव्हा सांगितलं होतं मी खरं कारण. सांगितलं होतं की नाही? पण नाही, यांचं आपलं एकच. आता तुला माहितीये, इट इज एक्स्ट्रीमली इन्सल्टिंग फॉर द गर्ल्स अँड मी टू. कसं वाटत असेल त्या मुलींना जेव्हा मी त्यांना नकार देतो? तुला माहितीये आजच्या मुलीला मी काय कारण सांगून नकार दिलाय माहितीये तुला? नाही, मला काही ऐकायचं नाहीये. माझ्याकडून तुझी काय अपेक्षा आहे ते सांग. तू माझी केस लढवावीस. येस, हो. ऐक 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 आपल्या घरातल्या 14 लोकांपैकी 2च माणसं अशी आहेत ज्यांच्याशी मी बोलू शकतो, संवाद साधू शकतो. तू आणि दिग्या काका. बाकी सगळ्यांच्या सॉलिलॉकी सुरू असतात. म्हणजे ते बोलत असतात आणि मी फक्त ऐकत असतो. शिवाय तू एकटीच अशी आहेस जी माई आजी समोर बिनदिक्कत बोलू शकते. त्यामुळे प्लीज आत्या तू बोल.
माझ्या वतीने बोल आणि आणि समजाव त्या सगळ्यांना, कारण हे सगळं थांबलं पाहिजे आत्या. मला खूप त्रास होतो ग या सगळ्याचा. हे बघ गना, मी अशी रॅशनली बोलते आणि समोरच्यानी ते रॅशनली ऐकून घ्यावं एवढीच माझी किमान अपेक्षा असते. पण आपल्याकडे तुला सगळं माहिती आहे ना, माईचा सगळा भावनिक कारभार, रडणं, इमोशनल होणं, यमदूत येणं. माझा आणि विनोदचा जेव्हा घटस्फोट होत होता तेव्हा माईनी काय काय केलं होतं, बाप रे. रड, इमोशनल ब्लॅकमेलिंग, यमदूत येणं वगैरे. हो गॉड. घना, आपल्याकडे लग्न या विषयाला आवाजवी महत्व दिलंय. म्हणजे एखाद्याचं लग्न झालं नाही किंवा ते मोडलं तर घरातल्या सगळ्या माणसांना असं वाटतं की बापरे, ह्याच्या आयुष्यात काय भयंकर घडलंय, हा किंवा ही पूर्णपणे अस्थिर आहेत, अपूर्ण आहेत. हो, माझा घटस्फोट होऊन इतकी वर्ष झाली तरी माई माझ्याबद्दल अजून कसं बोलते. बिचारी आमची उल्का. अरे काय बिचारी, आय मीन हे असं आहे सगळं. एनिवेज, माझ्याकडून होईल तेवढी मदत मी तुला नक्की करेन. थँक्स आत्या, थँक्स. आय मीन थँक्यू, रिअली थँक्स अ लॉट. बस. हां, ओके, थँक्स. बरं, तुझं होत आलंय का, म्हणजे निघणार आहेस का एवढं? निघतेच आहे आता. आणि जर घरीच जाणार असेल तर माझी स्कूटर आहे. जी गोष्ट स्वतःचा तोल सावरू शकत नाही त्याच्यावर मी बसत नाही. सर्वं निगमं त्वयि लयमीश्वरि सर्वं निगमं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निर्लोभः. त्वमवस्थात्रयातीतः त्वमूलाधारस्थितोऽसि नित्यम्. तिष्ठति सर्वं निगमं त्वयि लयमीश्वरि सर्वं निगमं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निर्लोभः. ती उद्बत्ती तपकात ठेवा ना, ती राख खाली सांडते. किती वेळा सांगितलंय तुम्हाला. त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्. तुम्हाला विचारायचं असेल ना मला काहीतरी. पेपर कसा गेला असं विचारायला तू काही 10वीची परीक्षा देऊन आलेली नाहीस. एक वेळ ते सोपं होतं ग, पण मुलगा कसा होता असं विचारायचं झालं तर नाही आवडला. त्यात काही नवीन नाही म्हणा, नेहमीच आहे ते. कारण कळू शकेल का मला? कारण त्याच्या टी शर्टवर लिहिलेली ओळ नाही आवडली मला. काय? अरे सुयोग्य कारण देण्याचं तरी सौजन्य दाखवा. टी शर्ट वर लिहिलेली ओळ आवडली नाही हे काय कारण आहे? बघ रे बाबा बघ, थकलो मी आता तूच काय ते कर झालं. अरे ते काय जिंकणं हरणं जाऊ दे, झालं काय ते तर सांग. नापसंत. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. कधी येणार आहे हा मुलगा?
हे बघा आता काहीही घडलं ना तरी आपण स्पोर्टिंगली घेऊया. अहो घना तरुण मुलगा आहे, अजून 5 वर्ष लागली ना तरी सुद्धा मुली सांगून येतील त्याला. भाऊजी असं का बोलताय तुम्ही? वहिनी जाऊ दे, मनावर घेऊ नका. यांचं असंच आहे. मॅच बघताना सुद्धा आपण हरणार असं म्हटलं ना की मॅच जिंकू असंच वाटतं यांना. दादा तू असं म्हणालास की आपण खरंच मॅच जिंकतो का रे? हो. हा हे मग ऐक ना, पुढच्या वेळेला मी भारतावरती पैसे लावले ना की म्हण ना आम्ही हरणार म्हणजे काय ऐकताय तुम्ही यांचं? हा, यांचं ऐकून पैसे वगैरे लावू नका, हा बुडतील. मी गंमत करत होतो. अगं मी कुठे लावणारे पैसे? अरे काय झालं? हो? घे बिस्किट घे, गप बसा. अगे सगळेच नवरे बायकांना घाबरतात. आता लग्नानंतर घनाचं काय होते ते बघूया ना आपण. घना कधी येणार राव? मनावर पसरत चाललीये काजळी काळोखाची. काय ग? मनावर पसरत चाललीये काजळी काळोखाची आणि रात्र सरतच नाहीये गुडूप अंधाराची. काही गुडूप अंधार वगैरे होत नाही. गब्बस तिथे. इतके दिवटे दिवे लावणारे न घरात असताना अंधार कसला पडतोय? किती बडबड करता रे तुम्ही. मी पूर्वी मास्तरीण होते ना, त्या वर्गात कमी गोंधळ व्हायचा. अगदी टाचणी पडली तरी शांतता असायची वर्गात. नाहीतर तुम्ही त्या आजकालच्या टीव्ही सारखं तुमच्या जिभेला सुद्धा रिमोट कंट्रोल बसवायला हवा. अरे मी आले तरी तुमचं आपलं सुरूच. गप्प बसा. अरे अरे बोला काही. मनात शांतता असली की काहीतरी वाईट साईट विचार येतात. समजलं? आणि हा शामराव अजून आला नाही का लग्न करूनच येतोय तिकडून. हे दादा सांग ना कोण जिंकलं कोण सांग ना. ज्ञाना काय रे दादा? अरे ते काय जिंकणं हरणं जाऊ दे, झालं काय ते तर सांग. नापसंत. शामराव अति करतोयस तू. अरे आम्ही ऐकण्यावाली नेतो म्हणून शेफारलायस तू. 63 मुली नाकारल्यास तू. आता कोणती अप्सरा आणायची रे स्वर्गातून? यांना सांगते पाठवून द्या म्हणून. पण मला खात्री आहे ती सुद्धा तू नाकारशील. हो. प्रत्येक मुलीचे फोटो पाहिले मी. अरे दिसायला सुंदर होत्या, भरपूर शिकलेल्या होत्या, अशीच ठिकाणं निवडली मी. पण तू अरे तुझी आई पहिली होती, तिला बघायला तुझे बाबा गेले. अरे ते असे तुझ्यासारखे वागले असते ना तर आज तू नसतास. समजला? हो. चल ग माई. काय रे घना काय झालं? मुलगी दिसायला बरी नव्हती का? नाही अरे चांगली होती. मग हा? एक मिनिट, तुम्ही लोक मला काही विचारूच नका. मला जे सांगायचं ते मी उल्का आत्याला सांगितलं, तिला विचारा. घना अरे असं काय? एक घना
काय काय कसं वागतोय? आज पुन्हा मुलगा रिजेक्ट करून आलीस तू. आता तू मुलगा पसंत करेपर्यंत उपोषण करणार आहे मी. अन्नाचा एक कण घेणार नाही, पाण्याचा एक थेंब पिणार. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. भूक 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 लागली. आज मी काहीही केलेलं नाहीये. ओके, ब्रेड आहे का? आहे. मी ब्रेड बटर खाते. तुम्ही खाणार का पप्पा? का तुम्हाला वेगळं काय हवंय? म्हणजे अर्थात मी करून घालणार म्हणजे ऑप्शन्स खूप कमी आहेत आपल्याकडे, पण आपल्याकडे नूडल्स आहेत किंवा सकाळची पोळी असेल एखादी तर तूप साखर पोळी किंवा हाफ फ्राय वगैरे खाल का? काय खाल? सकाळी मटकी भिजत घातली होती मी, पण त्याचंही काहीही केलेलं नाहीये मी. कंटाळा येऊ शकतो कधीतरी. इट्स परफेक्टली ऑल राईट. सकाळचं काही शिल्लक आहे, गरम करून देऊ का तुला? मला नाही, नको, खरंच नको. तुम्ही खाल ना ब्रेड बटर? का तुम्हाला सकाळचं गरम करून देऊ? खरं म्हणजे मला खूप भूक लागलेली आहे, पण तरी मी काहीही खाणार नाहीये. ओके, मी विचारायचंय का आता? पप्पा, तुम्ही असे का वागताय? काय झालंय? काय झालंय? आज पुन्हा मुलगा रिजेक्ट करून आलीस तू. आता तू मुलगा पसंत करेपर्यंत उपोषण करणार आहे मी. अन्नाचा एक कण घेणार नाही, पाण्याचा एक थेंब पिणार. पप्पा, इट्स टू मच. अति होतंय सगळं. हे अति तुझं होत आहे. एकाहत्तरावा मुलगा नाकारलास तू. हा, काय समजतेस काय स्वतःला तू? का का तुला आता लग्नच करायचं नाहीये? योग्य मुलगा सापडला तर करेन. योग्य म्हणजे काय सांगा ना एकदा आम्हाला समजावून. पप्पा, मला परत परत त्याच विषयावर नका बोलायला लावू प्लीज. कारण तुझ्याकडे उत्तर नाहीये, तुझ्याकडे फक्त कारणच आहेत आणि ती नेहमीची ठरलेली कारण आहे. आता माझ्या स्पेसिफिकेशन्स मध्ये बसणारा मुलगा मला नाही सापडला तर असं कसं एकदम लग्न करणार आहे मी? अरे स्पेसिफिकेशन्स? कसले स्पेसिफिकेशन्स? मला एक सांग, टेबलावर 500 चमचे मांडून ठेवलेले असले नीट आणि त्यातला एक वाकडा झाला तर तुला लगेच पसारा वाटतो? एखाद्याच्या शर्टावर शाईचा डाग असला की तो अस्वच्छ, एखाद्याच्या रुमालाला चुण्या असल्या की तो आगळपगळ, गर्दीचा त्रास होतो तुला, मिरवणुकीमध्ये कोणी नाचत असले की तुझी चिडचिड, नाही का? आयपॉड घालून फक्त एकट्याने गाणी ऐकायची, पुस्तकं वाचायची, सोशल लाईफच नकोय तुला. आणि असं जर असेल तर कसं कोण आवडेल तुला, सांग ना मला. ओके, तुम्ही मला इथे शांतपणे खाऊ देणार नाहीयेत का? मी बाहेर जाऊन खाते. नाही, हे असं टाळून काही होणार नाहीये. आता मी अशी आहे तर आहे. होतो मला त्रास गर्दीचा, होतो मला त्रास पसऱ्याचा. एवढंच असेल ना तर मी आहे तसं ऍक्सेप्ट करावं त्या मुलांनी. अरे तो करेल ऍक्सेप्ट तुला बेटा, पण तू करणार आहेस का ऍक्सेप्ट त्याला? एखाद्याने वेटरला शुक करून बोलवलं की तुझ्या दृष्टीने तो आगाऊ, एखाद्याने जास्त टीप ठेवली की तो उधळ्या, कोणाचं नाक मोठं आहे, दात बाहेर आहेत, कोणाचे केस बरोबर नाहीत, हरिप्रसाद चौरसिया माहित नाही म्हणून नाकारतेस तू. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या भिंतीचा रंग तुला आवडत नाही म्हणून तो नापास, एखाद्याच्या घरच्या फिश टँक मधले मासे तुला आवडत नाही म्हणून तो नापास. अरे काय, कोणी ओव्हर स्मार्ट आहे, कोणाला स्वतःची आयडेंटिटीच नाही, कोणी आघळ पगळ आहे, काय काय चाललंय काय मला काय कळत नाही. मला सांग, सगळ्या लग्नाळू मुलांचं परीक्षण करण्यासाठी आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी परमेश्वरांनी पाठवलंय का तुला? काय काय समजतेस काय तू स्वतःला? आहे ना मी इतकी इरिटेटिंग, मग कसं जमेल माझं कुणाशी? बाबा, म्हणूनच म्हणते मुलं बघणं वगैरे आता थांबवा. काय होतं ना, मला सुद्धा नाही आवडत असं सतत सतत कुणाला तरी रिजेक्ट करायला. मग एखाद्याला हो म्हणून टाक बाळा पटकन. खूप चांगली चांगली मुलं आहेत. तुला सांगतो, एकत्र राहिलं ना की मन सुद्धा जुळतात बघ. बाबा, मला ना खूप काम आहे, डेडलाईन आहे. गुड नाईट.
ते उपोषणाचं नक्की आहे बरं का? नाही आता प्राण गेला ना तरी मागे हटणार नाहीये बघ मी. काय वाटेल ते झालं तरी खात नाही बघ, पित नाही काय. तू जर एक हट्टी असशील ना तर मी बाप आहे तुझा, लक्षात ठेव. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.